नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी. सध्या आज ठाकरे कुटुंब एकत्र पाहायला मिळालं आणि याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर. विजय मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंची मंचावर जोरदार एंट्री, तर दोघांची गळाभेट. तर एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान. बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं, राज ठाकरेंचं वक्तव्य. तर आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट. जे बाळासाहेबांना आणि अनेकांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं. 20 वर्षांनंतर आज आम्ही एकत्र आलो, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला. तर आमच्यातील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला. राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं, त्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानतो. बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद मलाच मिळतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर एकाची मराठीसाठी आणि दुसऱ्याची खुर्चीसाठी तळमळ. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंची स्तुती, तर उद्धव ठाकरेंवर मात्र टीका. मुंबई तोडण्याचा डाव, दोन्ही ठाकरेंचा आरोप. तर कुणाची माय व्यायली त्यानं मुंबईला हात घालून दाखवावा, राज ठाकरेंचा इशारा. ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला होता. आमच्यासोबत मराठी आणि अमराठी दोन्ही लोक, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर व्यासपीठावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं एकत्रित फोटो सेशन. मुलगा तेजस ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, मिताली ठाकरे हे उपस्थित. तर ठाकरेंची तिसरी पिढी या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची सुद्धा गळाभेट.